लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, आपल्याला हा संदेश आवडल्यास तुम्ही तो लाईक करावा, इतरांना शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन आमचे नवीन येणारे अशा प्रकारचे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, देवाचे सार्वभौमत्व म्हणजे सोव्हर्निटी ऑफ गॉड। प्रियजन हो, अतिशय महत्त्वाची बायबल मधील ही शिकवणूक आहे। ही शिकवणूक तुम्हाला आणि आम्हाला देवाची सखोल ओळख देणारी आहे। नक्की देव हा आहे तरी कोण आणि हे विश्व बनविणारा निर्माणकर्ता आहे, परंतु या निर्माणकर्त्यामध्ये काय कुवत आहे, काय क्षमता आहे याची अजूनही निर्मितीला म्हणजे आम्हा मानवांना जाणीव नाहीये। या कारणाने अनेक गैरसमज आम्ही त्या जिवंत देवाविषयी बाळगतो। त्या गैरसमजामुळे आम्ही देवावर जसा विश्वास ठेवून चालायला हवे तसे आम्ही चालत नाही। म्हणूनच आजचा हा विषय आपणा सर्वांपुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे। हा विषय सखोल विषय आहे आणि या विषयातनं देव आम्हातील प्रत्येकांशी बोलावा ही माझी इच्छा आहे। म्हणून आपणातील प्रत्येकांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। जुन्या करारातील पुस्तक एक इतिहास याचा 29 अध्याय याचा 11 आणि 12 वचन मी आपणा पुढे वाचत आहे। हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय व वैभव ही तुझीच। आकाशांत व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच। हे परमेश्वरा, राज्य ही तुझेच। तू सर्वाहून श्रेष्ठ व उन्नत आहेस। धन व मान तुझ पासूनच प्राप्त होतात व तू सर्वांवर प्रभुत्व करीतोस। सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहेत। लोकांस थोर करणे व सर्वांस सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे। आमेन। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। अनेक लोक कबुली देतात की देव हा स्वर्गात राज्य करीतो आणि त्याच्या सत्तेचा पृथ्वीवरील भागात संशय केला जातो किंवा त्याचा अधिकार झुगारला जातो। म्हणूनच आजचा विषय देवाचे सार्वभौमत्व आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे। देव हा सार्वभौम आहे, काय तुम्ही यावर विश्वास करीता? पवित्र शास्त्र बायबल हे आम्हाला शिकविते। सार्वभौम म्हणजे सॉव्हरन या शब्दाचा अर्थ आहे की जो एकटाच सर्व काही करीतो, त्याच्यावर कोणी अधिकारी नाही। तो एकटाच राजा जो त्याच्या हृदयात जे प्रत्येक निर्णय आहेत त्याप्रमाणे सर्व काही हुकुमाने चालवितो व तो देव प्रभू येशू ख्रिस्त आहे। कलेसिकरास पत्र याचा 1 अध्याय वचन 16 म्हणते, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, लक्षात घ्या, हे जग दृश्य आणि अदृश्य गोष्टींनी बनलेलं आहे आणि या विश्वात आणि या पृथ्वीवर दृश्य आणि अदृश्य राजे आहेत। अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले। सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे। अर्थात त्याच्याद्वारे, त्याच्यासाठी आणि अर्थात त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी आणि त्याच्याद्वारे निर्माण झालेले आहे। कोण आहे तो? तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे। हे देवाविषयी सांगण्यात आलेलं आहे। अद्भुत वचन आहे प्रियजन हो। हे फार सखोल आणि दैवी प्रकाशन देणारे वचन आहे। या ठिकाणी या वचनामध्ये आम्ही पाहत आहोत, येथे देवाचे महानपण प्रकट केलेले आहे की देव हा सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे आणि सर्व साक्षी आहे। वचन म्हणते सर्व काही त्याच्याद्वारे, त्याच्या ठाई आणि त्याच्यासाठी निर्माण करण्यात आले। कोणीही अवघ्या विश्वात असा व्यक्ती नाहीये
त्याच्याशिवाय जो त्याला सांगू शकेल की त्याने काय करावे. त्या देवाने संपूर्ण विश्व बनविले आणि त्याला नियम लावून त्याने नेमले. त्याच्या हातात संपूर्ण नियंत्रण या सृष्टीचे आहे. त्याला वाटते ते सर्व त्याच्या इच्छेप्रमाणे तो करतो. त्याला कोणी शिकवू शकत नाही त्याने काय करावे. तो देव सर्वांवर आहे. त्याने उत्पन्न केलेल्या सर्वावर, संपूर्ण विश्वावर संपूर्ण नियंत्रण असणे याला सार्वभौमत्व म्हणतात. अर्थात ही सर्वोच्च शक्ती आहे. कारण तो विश्व अधिष्ठित देव हा राजांचा राजा आहे. त्याच्या नियंत्रणात प्रत्येक गोष्ट आहे. तो देव आहे. मनुष्याने निर्माण केलेल्या कलाकृतीचा देव नाही, दगड धोंड्याचा देव नाही. त्याला कोणी रोखू शकत नाही. त्याचा अधिकार सर्वोच्च आहे, ज्याला म्हणतात अल्टिमेट, ॲब्सोल्यूट. तो प्रत्येक दिलेली वचने परिपूर्ण करीतो. आमच्या मानवी जीवनाच्या हरेक म्हणजे प्रत्येक क्षेत्रावर त्याचा अधिकार आहे. अर्थात हे जीवन जे आम्ही पाहत आहोत ह्या सगळ्या मागे देवाचा उद्देश आहे. इफिस्करास पत्राचा पहिला अध्याय 11 वचन मी वाचत आहे. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहोत. अर्थात या वचनांतून आम्हाला स्पष्ट दिसून येत आहे की देवाच्या मनात जे उद्दिष्टे आणि योजना आहेत त्याप्रमाणेच तो सर्व करीतो. ही निर्मिती या विश्व निर्माणकर्त्या सर्व समर्थ देवाच्या पूर्ण ताब्यामध्ये आहे, नियंत्रणामध्ये आहे. यांतून एकही आमच्या जीवनातील क्षेत्र हे देवाच्या नियंत्रणाबाहेर नाही. ही वास्तविकता आणि परम सत्य आहे. दानिएलचं पुस्तक 4 अध्याय 35 वचन म्हणते, पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क पदार्थ होत. तो आकाशांतील आपल्या सैन्यांचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेशील ते करीतो. हे सर्व देवाच्या इच्छेने चालते. संपूर्ण जग तू असे काय करीतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. देव कोणाला विचारत नाही मी काय करू. तो कोणाचा सजेशन घेत नाही. देवाला माहित आहे काय करावं. त्याची बुद्धी अपरिमित आहे. अद्भुत देव तो आहे. त्याला कोणी शिकवू शकत नाही. तोच महान गुरु आहे आणि संपूर्ण विश्वातलं राज्य, समय, वेळ सर्व त्याच्या नियंत्रणात आहे. अर्थात त्याचीच इच्छा या पृथ्वीवर व स्वर्गात पूर्ण होते व तेच त्याला सार्वभौम बनविते. कोणी काहीही इच्छा करो परंतु त्या एकमेव देवाच्या इच्छेनेच सर्व काही घडते. मग ज्या काही वाईट गोष्टीही घडतात आम्हाला कळत नाही की देव असे का बरे घडू देतो. तो देव ते करीतो. तो देव आहे व त्याला देव म्हणून ते करू द्या, कारण ते त्याचे काम आहे. नीतिमानांची पावले देवाकडून वळविली जातात. जरी आम्ही आमचे पैसे गमावून बसलो तरीही देवाला धन्यवाद द्या. तुम्ही म्हणाल मी हे केले व माझ्याशी हे घडले, वादळाने माझे घर उद्ध्वस्त केले, तरी देवालाच धन्यवाद द्या, कारण प्रभूच देतो आणि प्रभूच सर्व काही नेतो. तोच काढूनही घेतो. म्हणून फक्त चालत राहा. हे सर्व देवाचे गौरव आहे. त्या देवाला माहित आहे तो काय करीत आहे. येथे या जीवनात देवाला आपल्या लोकांसाठी करणे काही अवघड आहे व त्याला ते करता येत नाही असे नाहीये, किंवा शत्रूने त्यांच्याशी झुंज देऊन त्या देवाच्या हातातील गोष्टी आपल्या नियंत्रणात घेतल्या आहेत असे बिलकुल नाही. असे असते तर देव गोंधळलेला व थकलेला असता व त्याला आपण बनविलेल्या योजना पूर्ण करता आल्या नसत्या. देव स्वतः आपल्या राजासनावर आहे व तोच सर्व राष्ट्रांवर अधिकार करणार आहे. स्तोत्र 22 अध्याय आणि याचं वचन 28 म्हणते, कारण राज्य परमेश्वराचे आहे, तोच राष्ट्रांचा शास्ता आहे. शास्ता म्हणजे रुलर. अर्थात संपूर्ण विश्वावर आणि स्वर्ग लोकात त्याचीच सत्ता, त्याचेच राज्य, त्याचाच अधिकार आहे. सर्व त्याच्याच इच्छेने होत असते. त्याचेच संकल्प पूर्ण ते जात असतात. अजूनपर्यंत हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपणाला विनंती आहे की कृपया लोगोस मिनिस्ट्री हे चॅनल सबस्क्राईब करावे. गॉड ब्लेस यू. देवानेच सर्व गोष्टी स्वतःसाठी बनविल्या आहेत व दुष्ट देखील अरिष्टाच्या दिवसासाठी घडविलेला आहे, निर्माण केलेला आहे. कदाचित आम्ही भूतकाळात सैतानाला श्रेय दिले असेल की सैतान हे करतो ते करतो, परंतु वास्तविकता ही आहे की सैतानाला व त्याच्या दूतांनाही सीमा व मर्यादा आखून दिली आहे, यासाठी की देवाचीच मर्जी साधली जावी. हे सत्य एकदा आम्हाला समजले तर जीवनातील प्रत्येक परिस्थिती रोज देवावर भरोसा करून आम्ही जगू शकू. हे जाणून
की सर्व गोष्टी मिळून आमच्यासाठी कल्याणकारक ठरतात. रोम 8:28 प्रमाणे पूर्ण विश्वासाच्या जीवनात एक सर्वाधिक अडखळण हे येते की देवाला आम्ही सर्व परिस्थितीत पाहत नाही. आम्ही आमच्या जीवनातील अव्यवस्थेबद्दल सैतानाला श्रेय देत असतो, परंतु सैतान आमचे काही एक बिघडवू शकत नाही. तो देवाचे आमच्याविषयी असणारे संकल्प व योजना खराब करू शकत नाही, बिघडवू शकत नाही. कारण त्या देवाने आम्हाविषयी असे संकल्पिले आहे की आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिरूपात सर्व प्रकारे वाढावे. देवाच्या योजनेत काहीच अपघातजनक नाहीये. ज्या प्रत्येक गोष्टी आमच्याकडे येतात त्या पित्याकडून तोलण्यात येतात व मगच त्या आमच्या हिताच्या फायद्याच्या ठरतात, कारण त्यांना देव अनुमती देतो की आमच्या जीवनात त्यांचा प्रवेश व्हावा. देव या सर्वाचा न्याय करीतो. आम्ही करू शकत नाही. कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नसते. सर्व काही देवाकडून रचलेले ठरलेले असते. मग काहीही घडो, सर्व गोष्टी मिळून चांगल्यासाठीच होतात. योगायोगाने ख्रिस्ती लोकांच्या जीवनात काहीतरी घडते असे नाही. मला वाटते ते देवाकडूनच ठरलेले असते, कारण बायबल म्हणते की सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक ठरतात जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत व त्या जिवंत देवावर प्रेम करतात. या 2 अटी आहेत. त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून भलाई उत्पन्न करीतात, कल्याण त्यांचे होते. आम्ही आजपर्यंत अशी शिकवणूक ऐकली आहे की कसे सैतानाला आमच्या सर्व कमजोरीच्या यादी माहीत पडतात व तो आमच्यावर त्याप्रमाणे त्या ठिकाणी हल्ले चढवितो. यात काहीही संशय नाहीये. ते पूर्णतः खरे आहे. त्या सैतानाला आमच्या कमजोरी ठाऊक आहेत, परंतु हेही खरे आहे की तो सैतान आमच्या स्वर्गीय पित्याच्या हातांतील एक साधन, शस्त्र आहे. सत्य हे आहे की देव आहे जो आमच्या अशक्तपणाला, कमजोरीला हाताळतोय व सैतानाला उपयोगात आणतोय की आम्हाला आमच्या कमजोरीची, अशक्तपणाची जाणीव करून द्यावी, यासाठी की देवाने आम्हाला बरे करावे. कारण देव जर सार्वभौम आहे तर त्याला त्याने उत्पन्न केलेल्या प्रत्येक व्यक्तींवर पूर्ण सत्ता व नियंत्रण आहे व तो सैतान व त्याचे दूत यावरही संपूर्ण अधिकार आहे. याचाच अर्थ हा आहे की शत्रू सैतान पित्याच्या परवानगीशिवाय काहीही हालचाल आमच्याविषयी करू शकत नाही. याचे कारण काय? कारण देवाने आमचे घर, आमचे सर्वस्व या सभोवती कुंपण घातले आहे. लक्षात घ्या, हे कुंपण घातल्या कारणाने सैतान आम्हाला स्पर्श करू शकत नाही. हे कुंपण घातलेले लोक देवाचे खास निवडलेले लोक आहेत या पृथ्वीवर. व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. सैतानाला आणि दुरात्म्यांना कळते की हे लोक खास लोक आहेत, म्हणून आम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही जर आम्ही देवाबरोबर सरळ आहोत. हे कायमचे सत्य आहे की आमच्या सार्वभौम देवाच्या सांगण्यानुसारच आमच्या जीवनात प्रत्येक गोष्टी घडतात व हे कायमचे सत्य आम्हीही स्वीकारायला हवे की आमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थिती देवाच्या हाताशिवाय येत नाही व त्या प्रत्येक आमच्या जीवनाला एक वळण देण्यासाठी येतात, नाश करण्यासाठी येत नसतात. प्रियजनो, तुम्ही कधी विचार केला आहे काय ख्रिस्ती व्यक्तींच्या जीवनात त्यांच्या चांगल्याशिवाय काही घडू शकते काय? कधीच नाही. त्यांचं चांगलंच होणार. संपूर्ण जगातील इतिहासातील सर्वात दुष्ट घटना जर कोणती असेल तर ती गुलगुथावर घडली. ज्याची आम्ही आठवण केली पाहिजे तो शुभ शुक्रवार होता. त्याला वाईट शुक्रवार म्हटलेले नाही, कारण देवाने कृती केली की जगाच्या इतिहासातील सर्वात उत्तम कृती त्याच्या लोकांसाठी प्रायश्चित्त करावे हे होते. ख्रिस्ताने सहन केलेला वधस्तंभ हा मानवाने केलेला सर्वात दुष्ट अत्याचार होता. नवीन करारात आम्ही पाहतो की ख्रिस्त येशूचे वधस्तंभावर जाणे हा काही अपघात नव्हता. काय आम्हीही ही गोष्ट जाणली आहे की जी आम्हाला सामर्थ्यवान प्रकटीकरण देते, ज्याविषयी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले. त्याने पिलाताला सांगितले की त्याला काहीच अधिकार नाही जर वरून देण्यात आला नसता. योहान 19 अध्याय 10 आणि 11 वचन. पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. प्रियजन हो, येशू ख्रिस्त पिलाताला दाखवित आहे की हे संपूर्ण राज्य चालविणारा मानवांचा शास्ता हा देव आहे.
सर्व त्याच्याच इच्छेने होते. म्हणून जे मला पकडून देण्यात आले या मागेही देवाची योजना आहे हे येशू ख्रिस्त पिलाताला दाखवित आहे. पिलात न्यायाधीश असल्या कारणाने त्याला वाटत होते की माझ्या हातात सर्व कारभार आहे. अशाच प्रकारे या संपूर्ण जगातील लोकांनाही वाटत आहे. कैफा याजकाने येशूच्या वाईटासाठी तो ठरविला होता. पिलाताने व परुषांनीही येशूच्या वाईटासाठीच तो ठरविला होता. परंतु मनुष्य उद्देशाच्याही वर मनुष्यांनी वाईटांतून उभारलेला असा निर्णय घेतला होता. अर्थात पतित मानवांचा असणारा कल व कितीही आवेगाने केले तरी देव त्यांतूनही चांगले तेच करण्याचे कार्य करीतो. देवाचे सार्वभौमत्व हा विषय पुन्हा पुन्हा प्रचार करायला हवा. देवाच्या सार्वभौमत्वामध्ये अशी एक क्षमता आणि कुवत आहे की निर्मितीने पापमय निर्णय घेऊन दुष्टतेची निवड केली तरी देवाची सार्वभौम इच्छाही सर्व मिळून नीतिमत्वाची आहे हे देव प्रकट करीतो. पिलाताने आपल्या स्वतःच्या अधिकाराची बढाई मारली होती. त्याला वाटले होते की येशूचे भवितव्य त्याचे जीवन माझ्या हाती आहे. परंतु येशूने आपल्या बोलण्यात देवाचे सार्वभौमत्व प्रकट केले. हे सामर्थ्यवान व फार पवित्र मौल्यवान शब्द आपल्या हृदयात ठेवा. मग कोणी म्हणेल येशू तर देव होता, परंतु तो देवाचा मानवी भाग होता जो पिलाताबरोबर संवाद करीत होता. सैतानाला आमच्यावर जराही अधिकार नाही जर तो वरून दिला गेला नाही. कोणतीही वाईट गोष्ट घडली की आम्ही वास्तविक सैतानाला श्रेय देतो. अशी संपूर्ण जगभर शिकवणूक प्रचलित आहे. अशी शिकवण सैतानाकडून आहे. लक्षात घ्या, सत्य हे आहे की सैतानाला दोष देऊन आमची समस्या सुटत नाही. कारण जर सैतान देवावर वर्चस्व मिळू पाहत असेल व जर देवाचा संकल्प तो उद्ध्वस्त करीत असेल तर मग सैतान सर्व समर्थ बनतो आणि मग देव सर्वोच्च सार्वभौम व्यक्ती ठरत नाही. मग जर सैतान देवावर जर वर्चस्व करीत असेल तर मग ख्रिस्ताच्या वधूला दिलेल्या अभिवचनांची पूर्तता तो देव कसा करू शकेल? आज अनेकांचा देव असाच कार्यरहित बनला आहे व त्यांना असे वाटत आहे की सैतानाने सगळीकडे कहर माजवला आहे. तो देवाच्या उत्पत्तीवर हाहाकार माजवित आहे. परंतु वास्तविक हे तसे नाहीये. देव सार्वभौम आहे त्याचा अर्थ त्याचा पूर्ण अधिकार तो संपूर्ण जगतावर चालवितोय. ज्याला त्याने अस्तित्वात आणले, जसे त्याला आवडते तसे तो करतोय. त्याच्या स्वतःच्या गौरवासाठी तो आपले सामर्थ्य कधीही कुठेही त्याच्या इच्छेप्रमाणे चालवितो आणि त्याचा हात कोणी पकडून त्याला थांबवू शकत नाही आणि त्याला सांगू शकत नाही तू हे काय करीत आहेस. दानियेलाचं पुस्तक 4 अध्याय आणि याचं वचन 17 म्हणते, हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले. ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमितो. हे सर्व जीवधाऱ्यांनी समजावे. प्रियजन हो, इलेक्शन मध्ये कोण येणार हे देवाला माहित आहे. देवाला त्याला आणायचं असेल तर कोणीच काही करू शकत नाही. कितीही प्रयत्न करा काही होणार नाही. सर्व देवाच्या नियंत्रणात ताब्यात आहे. त्याला पाहिजे त्यालाच तो वर चढवितो, त्याला पाहिजे त्याला तो खाली उतरवितो. हे सर्व देव जो सार्वभौम देव आहे त्याच्या नियंत्रणात आहे. तो आपल्या इच्छेच्या सत्संकल्पाप्रमाणे सर्व गोष्टी करीत असतो. यशायाचं पुस्तक 14 अध्याय 24 वचन म्हणते, सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की मी कल्पिले तसे होईलच, मी योजिले तसे घडेलच. 27वे वचन, सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल. त्याचा हात उगारिलेला आहे तो कोणाच्याने मागे आणवेल. स्तोत्र संहिता 135 वचन म्हणते, परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर समुद्रात व सर्व जलाशयात करीतो. हा देवाचा अधिकार आहे. यशायाचं पुस्तक 40 अध्याय 21 वचन म्हणते, तुम्हास कळत नाही काय, तुम्हास ऐकू येत नाही काय, प्रारंभापासून तुम्हास हे कळविले नाही काय, पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हास समजले नाही काय. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्त हाच या विश्वात राज्य करीत आहे असे बायबलची शास्त्रलेखाची प्रत्येक वचने शिकवितात. मी असा विश्वास करूच शकत नाही की कोणी व्यक्ती येते ते योगायोगाने असावा. यावर जरा विचार करा
की तुम्ही या पृथ्वीवर येण्यापूर्वी सर्व काही तुमच्यासाठी अगोदरच तयार करून ठेवलेले आहे. मला हे समजत नाही की देवाने आमच्यासाठी सर्व चांगल्या गोष्टी कशा प्रकारे सिद्ध केल्या असाव्या की आम्हाला त्याच्यावर भरोसा करता येऊ नये. जेव्हा तो आम्हाला आज ज्या गोंधळाच्या स्थितीत जगत आहोत त्यात त्याने आम्हाला आणावे. प्रत्येक परीक्षा या आमच्यावर देवाकडून येतात. सैतानाच्या मनांतील लहरीप्रमाणे काहीच होत नसते. 2 इतिहास याचा 20 अध्याय 5 आणि 6 वचन म्हणते, यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहुदी व यरुशलेमकर यांच्या जमावामध्ये उभा राहिला. तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना. राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना. तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तूच समोर टिकाव धरवत नाही. प्रियजनो हो, यहोशाफाट यहुदाचा राजा त्याने ही गोष्ट देवापुढे प्रार्थना करताना म्हटली, कारण देवाचं सार्वभौमत्व याचे प्रकटीकरण या राजाला देवाने दिले आणि त्यामुळेच ही प्रार्थना तो करीत आहे. तुम्ही आणि आम्ही देवाचे सार्वभौमत्व ओळखावे याची गरज आहे. म्हणून आमच्या जीवनात कधीही कोणत्या गोष्टीला क्रेडिट सैतानाला देऊ नका, देवाला द्या. सर्व गोष्टी देव करीतो. जिथपर्यंत देव सैतानाला परवानगी देत नाही, योबाला स्पर्शही तो करू शकत नाही. ध्यानात घ्या. म्हणून सैतान हा असा व्यक्ती नाही की जो आपल्या इच्छेस येईल, मर्जीस येईल तसं वागेल. त्याला देवाकडून प्रत्येक गोष्टीची परवानगी घ्यावी लागते, तेव्हाच तो हे करू शकतो. ही गोष्ट समजणे गरजेची आहे. मला नाही वाटत कोणतीही गोष्ट ख्रिस्ती व्यक्तींची आकस्मिक घडते. ती देवाकडून नेमलेली असते. प्रियजन हो, तुम्ही देवाला कधीच काहीच प्रश्न विचारू शकत नाही, कारण न्यायींची पावले देवाकडून चालविली जातात व प्रत्येक परीक्षा आम्हाला पारखण्यासाठी आमच्यावर गुदरत असते की आम्ही सोन्यासारखे बनावे. प्रत्येक पुत्र जो देवाजवळ येतो त्याला देवाकडून पारखून त्याला शिस्तबद्ध केले जाते. त्या प्रत्येक पुत्र आणि कन्येस काहीच दुसरा पर्याय नसतो. जी पीडा त्यांच्यावर येते ते यासाठी की आम्ही काय प्रवृत्ती त्यात बाळगतो याविषयी आमची तपासणी करण्यात यावी. आमच्या नैसर्गिक मनास समजण्यास या गोष्टी कशा अवघड आहेत. ज्यापैकी काही परिस्थितीतून देव आम्हाला नेतो, परंतु आम्ही तेव्हा हे समजायला हवे की हे तो देव करतोय, सैतान नाही. मग आमच्या भीतीऐवजी आमच्यात विश्वास निर्माण होईल. सैतानाला घाबरणे म्हणजे सर्वप्रथम देवाच्या प्रेमावर व त्याच्या सार्वभौमत्वावर संशय येणे असे आहे. यशाचं पुस्तक याचा 45 अध्याय याचं वचन 5, 6, 7 मी आपणापुढे वाचत आहे. अतिशय सुंदर आणि महत्वाचं वचन आहे. देव आपली ओळख देत आहे. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. मज वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतेपासून मावळतेपर्यंत मज वेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. आम्हाला काय वाटते की सैतान काहीतरी करतो आणि देव तिकडनं प्रयत्न करतो की सैतानाचं काम बंद करावं, आणि देवाला कदाचित देव अशक्त दुर्बळ ठरलेला आहे आणि सैतान पण कार्य करीत आहे आणि सैतान जिंकत आहे आणि देवाचं काही चालत नाही असं वाटते. हे सर्व आमचे भ्रामक कल्पना आहेत. देव आपल्या स्वतःची ओळख देत आहे की अंधाराचा उत्पन्न करिता, प्रकाशाचाही उत्पन्न करिता तो आहे. शांतीचा जनक ही तोच आहे आणि अरिष्टांचा उत्पादक ही तोच आहे. हे सर्व करणारा देव आहे. सैतान हा देखील निर्मिती आहे आणि देवाचे कार्य पूर्णतेस न्यावे म्हणूनच त्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. सैतानाने जर आजार पाठविले नसते, त्रास दिला नसता, तर कोणी देवाकडे आला नसता. देवाला माहित आहे म्हणूनच प्रत्येक गोष्ट त्याने त्याच्या इच्छेच्या सत्संकल्पाप्रमाणे बनविलेली आहे, योजलेली आहे आणि त्याप्रमाणे सर्व कार्य घडते. देव सर्व गोष्टी आमच्या चांगल्यासाठीच करीतो, कारण तसे देवाचे अभिवचन आहे. हे त्याचप्रमाणे व्हायला हवे. आम्हाला हे सर्व गुंतागुंतीचे भासते, परंतु हे खरे आहे. बायबल आम्हाला तसे शिकविते. ही गोष्ट आम्ही कबूल करू शकतो की जीवन हे पूर्णतः समस्यांनी भरलेले आहे
आणि आम्ही त्याविषयी काही कारण शोधू शकत नाही आणि कायम समजू शकत नाही. का बरे आमचा स्वर्गीय पिता आम्हाला यांतून नेत असावा? आम्ही नेहमीच रहस्यात सभोवती असतो व आम्ही देवाचे सार्वभौमत्व विसरून जातो व जणू आम्हाला एक दरीत एकटे टाकले आहे असे भासते. परंतु देव अशा प्रकारे आम्हाला दुर्लक्षित नाही, कधीच नाही. आमच्याकडे अधिक निश्चित असे भविष्य वचन आहे. त्याकडे चित्त देऊ तर बरे होईल आमचे. देव स्वतः उत्पन्न करता, निर्माण करता आहे व तोच आपली उत्पत्ती राखणाराही आहे, सस्टेनर आहे. तो या घडीला सर्व गोष्टी त्याच्या इच्छेप्रमाणे करतोय. तो स्वतः त्या सर्वांमध्ये आहे. तो महान सर्वशक्तिमान देव आमचा तारणारा विश्वासयुक्तपणे त्याच्या स्वतःच्या लोकांसाठी कार्य करीतो. तो मेंढरांचा महान मेंढपाळ आहे. त्याचे अस्तित्व त्याच्या लोकांसाठी आहे. तो त्यांच्यावर प्रेम करीतो, त्यांची काळजी त्याला आहे आणि त्याची मेहर नजर त्यांच्यावर आहे. देवाच्या दोन इच्छा आहेत. एक आहे सिक्रेट विल आणि दुसरी आहे रिव्हील्ड विल. सिक्रेट म्हणजे रहस्यमय इच्छा आणि दुसरी प्रकट केलेली इच्छा. जर देवाचीच इच्छा कायम पूर्ण होते तर मग प्रश्न येतो, हा संपूर्ण काळ वचनाच्या विरुद्ध का चालला आहे? तर मग ही कोणती इच्छा आहे ज्यात आज आम्ही जगत आहोत? देवाची इच्छा आणि वचन प्रत्येक दिवशी कोणत्याही मार्गाने आम्ही ख्रिस्ती व्यक्ती उल्लंघत असतो. जरी ते दुर्लक्ष करण्याचे पापही का असेना, आम्ही काहीतरी करायला हवे परंतु करीत नाही. जगभरात आज्ञा मोडल्या जात आहेत. खोटे बोलू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, मूर्तीपूजा करू नये, तरी रोज या आज्ञा मोडल्या जात आहेत. तर मग देवाची इच्छा कशीही केल्याने कशी पूर्ण होते? उल्लंघन तर सतत चालूच आहे. येथे आम्हाला ही गोष्ट पाहणे गरजेची आहे की देवाकडे सर्व योजना आहेत ज्या त्याने निर्मितीवर स्थापल्या आहेत. त्यापैकी स्वतःकडे त्याने गुप्त इच्छा ठेवली आहे व ही त्याची गुप्त इच्छा त्या देवाच्या उद्देशाकडे हालचाल पूर्णतेकडे जात आहे. ही सर्व त्याच्या प्रकट केलेल्या इच्छेविरुद्ध जरी उल्लंघन होत आहे तरी हे वचनाप्रमाणे नेमलेले आहे. मनुष्य देवाची प्रकट केलेली इच्छा मोडत आहे, त्याची लिखित आज्ञा मोडत आहे, तरी त्या गोष्टी देवाच्या गुप्त इच्छेला थांबवू शकत नाहीत. कारण देवाची संपूर्ण योजना पूर्णतेस जातेच. देवाकडे त्याची इच्छा आहे जी त्याने लिखित वचनात कळविली आहे आणि त्याच्याकडे गुप्त इच्छा आहे जी त्याने स्वतःकडे ठेवली आहे व ती जशी त्याला योग्य वाटते तशी तो प्रकट करीतो. पुष्कळ गोष्टी घडतात ज्या आम्ही समजतही नाही. आम्हालाही हे समजत नाही की का बरे आम्हीही अपयशी ठरतो व पडतो. आम्हाला हेही कळत नाही की का बरे मी आजारी पडतो. काही जण का मरतात व का बरे बरे होत नाहीत. इयोबाला हे कळलेच नाही की त्याचे सर्व काही का बरे नाश पावले असावे आणि मग जेव्हा तो फार आजारी झाला त्याचे कारणही देवाने त्याला कळविले नाही. सगळं काही देवाच्या हातात आहे. नीतिसूत्रे 21 अध्याय 1 वचन म्हणते, राजाचे मन पाट्यांच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे ते तो वळवितो. पाट्याचे पाणी म्हणजे शेतीला आम्ही जे पाणी लावतो त्यावेळेला आम्ही पाट बनवतो पाणी सोडण्यासाठी आणि त्याप्रमाणे एक एक पाट्याला पाणी देऊन बाकीच्या ठिकाणी आम्ही बंद करतो. तसंच राजाचे मन पाट्याच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे आणि त्याला वाटेल तिकडे ते तो वळवितो. मनुष्याला वाटते की मला वाटते तसे मी करीन, काहीच करता येत नाही. खरं पाहता आम्हाला काहीच करता येत नाही. अनेक जण ही वास्तविकता स्वीकारू शकत नाहीत की देवाची इच्छा रोज पूर्ण होते, कारण ते पाहतात की देवाची लिखित प्रकट केलेली इच्छा रोजच उल्लंघली जात आहे. हे यासाठी की आम्ही हे पाहण्यास कमी ठरतो की देवाच्या दोन इच्छा आहेत, एक गुप्त इच्छा व दुसरी प्रकट केलेली इच्छा. अनेक पापमय गोष्टी रोज घडतात ज्या पापांचा देव द्वेष करीतो. ते त्याच्या पवित्र स्वभावाविरुद्ध आहेत. परंतु सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर आणि सर्व बाजूने त्या घडणे ही आवश्यक आहेत जशा त्या होत आहेत. यहुदा इस्करियोतने पाप केली, येशूशी विश्वासघात केला, परंतु त्याने हे सर्व करून बरे तेच केले, कारण देवाच्या ख्रिस्ताला आमच्या तारणासाठी ठार मारविले. हे फारोचे पाप होते की त्याने देवाच्या इस्रायली संतानांना रोखून ठेवले होते. त्याला तो फारो जाऊ देत नव्हता.
जेव्हा त्याला देवाची प्रकट केलेली इच्छा कळविली की त्यांना जाऊ दे, परंतु सर्व गोष्टी चांगल्याच झाल्या त्याने अडविल्यामुळे देवाने आपले सामर्थ्य प्रकट केलेल्या इच्छेद्वारे इस्रायलांना व मिस्री लोकांना दाखविले आणि देवाची गुप्त इच्छा ही पूर्ण झाली. योसेफाच्या भावांनी त्याचा द्वेष करावा हे पाप होते आणि मग त्याला गुलाम म्हणून विकावे, परंतु सर्व गोष्टी विचारात घेतल्यावर जे झाले ते बरेच झाले, कारण देवाचा त्या सर्वामागे उद्देश होता जो त्याने ह्या दिवशी दाखवून दिला. योसेफाने म्हटले की तुम्ही माझ्या वाईटासाठी केले होते, परंतु देवाने ते चांगल्यासाठी योजिले होते. त्यांनी जे केले ते योग्य केले. त्यामध्ये देवाची जी गुप्त इच्छा होती ती पूर्ण झाली. त्यामुळे संपूर्ण जगाला 7 वर्षाच्या दुष्काळांतून वाचविण्यात आले की त्याला पुष्कळांचे प्राण वाचवायचे होते. एदेन बागेत आदम व हव्वेद्वारे देवाची प्रकट केलेली इच्छेचे उल्लंघन केले, परंतु त्यांच्या पापाद्वारे देवाची स्वतःची गुप्त इच्छा त्या पापांद्वारे पूर्ण होत गेली. कारण हे देवाच्या योजनेत होते की पापाने प्रवेश करायला हवा, कारण पाप आल्यावरच देव आपले स्वभाव, वैशिष्ट्य, गुणधर्म स्वतःचे प्रकट करू शकेल, दाखवू शकेल. परंतु तरीही शास्त्रलेख म्हणतो की देवाच्या ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपूर्वी वधले. याचा अर्थ देवाकडे गुप्त इच्छा होती जी तो एदेनेत पूर्ण करीत होता. हे पाप होते की त्याच्या मुलांनी ते लैंगिक फळ चाखले व त्याचे भागीदार झाले, परंतु सर्व गोष्टी विचारात घेता ते चांगले झाले की त्यांनी ते केले, कारण देवाच्या योजनेत पाप हे त्यात समाविष्ट होते. प्रश्न उपस्थित हा होतो की देव कशा प्रकारे आदम व हव्वा यांना जबाबदार ठरविल की त्याच्या स्वतःचीच योजना ते पूर्ण करीत होते. देवाने आपली गुप्त इच्छा मनुष्यांपासून लपविली. आदामाला फक्त देवाची प्रकट केलेली इच्छाच माहीत होती. ती म्हणत होती ते खाऊ नको, परंतु त्याला देवाच्या गुप्त इच्छेबद्दल काहीही माहीत नव्हते की पापाचा प्रवेश व्हावा. त्याला त्याचे ज्ञान असल्यामुळे तो जबाबदार ठरला. देवानेही आदामाला मोहात पाडले नव्हते की त्याने पाप करावे, कारण देवानेच त्याला सरळ आज्ञा दिली होती की जर तू खाशील तर खास मरशील. शौल दावीदाचा जीव घेऊ पाहत होता व ते पाप होते देवाच्या प्रकट झालेल्या इच्छेप्रमाणे, व त्यामुळे दावीदाला अनेक वर्षे जंगलात कंठावी लागली. परंतु ही सर्व गोष्ट विचारात घेतल्यावर हे बरेच झाले. त्या प्रकारे देव इस्रायलाच्या राजाची परीक्षा करून त्याला तयार करीत होता, ज्याविषयी देवाने म्हणावे की हा माझ्या हृदयाचा मनुष्य आहे. अर्थात यावरून आम्ही काय समजावे? देवाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सैतानाचा वापर केला आहे की देवाची गुप्त इच्छा सिद्धीत जावी. हालेलुया. देव या क्षणी त्याच्या राजवैभव ऐश्वर्याने त्याच्या राजासनी बसलेला आहे. तो पृथ्वीकडे खाली पाहतो व त्याच्या इच्छेविना पाण्यात तरंगही उठू शकत नाहीत. त्यासाठी त्याची अनुमती हवी. समुद्रही हालचाल करू शकत नाही, झाडांची पाने देखील हालू शकत नाहीत व पक्षीही गगनात उडू शकत नाहीत त्याच्या अनुमतीशिवाय. तो सर्व सामर्थ्य व सत्ता, अधिकार यांच्याही वर आहे. तो एवढा सर्वोच्च आहे की त्याला स्वर्गही पाहण्यासाठी खाली पाहावे लागते. मत्तेकृषी वर्तमान 10वा अध्याय 29वे वचन म्हणते, 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्या वाचून त्यांतून एकही भूमीवर पडणार नाही. अर्थात हे वचन दाखविते की ज्या चिमण्या 2 दमडीला विकतात त्यांना देव एवढी किंमत देतो की त्यांतील एकही भूमीवर देव पडू देणार नाही. येशूने म्हटले, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. प्रियजन हो, देवाचे सार्वभौमत्व हे देवाने उद्देशपूर्ण रीतीने आम्हाला शिकविले आहे, जे आम्हाला भीती, दुर्लक्षितपणा, चुका, तनी शक्ती व सैतानी षडयंत्र यांपासून मुक्त करीते. आमचा जीव देवाच्या सार्वभौमत्वाच्या शिकवणुकीत जर पाया घातला तर सैतानाचे पृथ्वीवर चाललेले कार्य आम्ही समजू शकू. ही शिकवण केवळ ऐकून विसरता कामा नये, कारण ती सामर्थ्यशील विश्वास निर्माण करते ख्रिस्ताच्या मंडळीच्या हृदयात व त्याचा तीव्र परिणाम रोजच्या जीवनावर होईलच. ख्रिस्ती दैवी ज्ञानाच्या अभ्यासाची आधारभूत शिकवणूक ही देवाचे सार्वभौमत्व ही आहे. हे केंद्रभूत सत्य आहे ज्याभोवती इतर शिकवण एकत्रित होते. ही शिकवण परीक्षेच्या वेळी आम्हाला शांती आणि विसावा देते व आमच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करते.
आमच्या अज्ञात भविष्यासाठी. ही शिकवण आम्हाला दाखविते की सैतान हरलेला व पराभूत शत्रू आहे. त्याला आमच्या पित्याच्या प्रत्येक आज्ञेप्रमाणेच चालावे लागते. त्याच्या सर्व कृतीने पित्यालाच गौरव मिळतो व सैतानाला बिलकुल श्रेय मिळत नाही. ही शिकवण आम्हाला आमचे ख्रिस्तामधील स्थान दाखविते. ही शिकवण दाखवून देते की देव त्रैक्य नाही तर एकच देव आहे. ही शिकवण या विवादालाही पोहोचविते की देवाच्या विरुद्ध बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही, कारण तो देव काही चूक करीत नाही आणि त्याला आपले मन बदलण्याची गरज नाही. त्याने कोणाही मानवावर कधीही अन्याय केलेला नाही. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. या संदेशाद्वारे जर तुम्हाला प्रभूने आशीर्वाद दिलेला असेल तर कृपया तुम्ही हा संदेश इतरांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून तुम्ही कृपया शेअर करावा. थँक्यू. गॉड ब्लेस यू.